कसं वाटतंय? खूप मस्त, खूप अमेझिंग, खूप मस्त, चांगलं, अमेझिंग, प्लेझंट, लय भारी, लय भारी, लय भारी. फुल सर्कल वाटतोय. इकडनंच सुरू झालेला आमचा सफर आणि आज इकडनंच आम्ही परत आलो. शेवटचा दिवस पण इकडे. इथूनच तुम्हाला गावातलं एक नवीन कुटुंब मिळालं होतं. गावचा तुमचा प्रवास सुरू झाला होता, जिथे तुमच्या आजीनं, काकींना, पूर्ण गावकऱ्यांनी धमाकेदार स्वागत करून तुमचं औक्षण केलं. पण एक नक्की सांगतो मी तुम्हाला, आणि मला खात्री आहे, जेव्हा तुम्ही डोळे मिटाल तेव्हा तुम्हाला इथलाच नाद ऐकू येईल. हो, याची गॅरंटी आहे मला. Yes. तुम्हाला माहितीये का, इथले जे स्थान आहेत ना, ते गावकरी तुमच्या नावाने ओळखतात. हो हो, अरे बघा, इतर रसिकांनी 500 रुपयाला चहा विकला होता. ढोबळ्यांचा स्पेशल स्पेशल इथे संस्कृती पडली होती. श्रेजा नांगरणी करताना ते बैलाच्या मागे फरफटत गेली होती. श्रेजा, कंट्रोल कर. नाही होणार माझ्याकडून हे. आणि हेच ते मैदान, इथे अंकिताने एवढे कोंबडे पकडले होते. 12, 13, वा रमसाना तर काय, हा ही काय बैलगाडा शर्यत, लय भारी. त्या ज्या आठवणी आहेत ना, या गावकऱ्यांसोबत आणि या गावात या कायम असणार आहेत. तसंच आज शेवटची मोहीम आहे. आत्ता या क्षणी तुमच्या मनात कुठल्या आठवणी आहेत आणि काय सांगावंसं वाटतं? खूप मन भरून आलंय सध्या. खूप काही गोष्टी मिस करणार आहेत आणि आजचं जे शेवटचं मोहीम आहे ते मला असं वाटतं की मी पूर्ण 100% देणार. वा श्रेजा, दादा, खरंच नाही वाटत आहे की आज कदाचित फायनल मोहीम आहे आमची, आणि आय थिंक ही तालीम मोहीम हे नेहमीच असणार आहे. म्हणजे छोटे छोटे कामं करताना ही लुटुपुटूची मोहीम आहे, ही तालीम चालू आहे माझी, असं असणार आहे. आणि हे गाव मी कधीच आयुष्यात विसरणार नाही. खूप छान. संस्कृती, आता तुम्ही असं कसं म्हणू शकतात की आपला अंतिम वेळ आहे. काय बघा, एखादी गोष्ट जेव्हा सुरू होते ना, तेव्हा ती कुठेतरी संपते आणि कुठेतरी एखाद्या नवीन गोष्टीचा आरंभ होत असतो. मला असं वाटतं आपल्या आयुष्याचा, आपल्या लाईफचा रूल आहे. एक चक्र संपतं, पुन्हा एक चक्र सुरू होतं, ते पुन्हा कुठेतरी संपतं. जे आहे फक्त आपण त्या चक्रातून काय शिकतो हे खूप महत्वाचं असतं. हा, मला माहितीये माझ्या गावातला अंतिम दिवस तर नाहीये, कारण की हे माझं गाव आहे. मला जेवढे या गावाने कडनं मिळालंय शब्द नाही आहेत माझ्याकडे आता व्यक्त करायला. आय थिंक जी मी होती ती जर आज इकडे उभी असती ना, तर तिने हिचे पाय पडले असते की थँक्यू की तू मला एक नवीन रूप दिलास आणि एक नवीन संस्कृती घडवली, जिच्या आयुष्यात म्हणजे एवढी पॉझिटिव्हिटी आणि एवढं प्रेम आलेलं आहे. तर खरंच या गावाला मी आयुष्यभर थँक्यू म्हणणार आहे आणि खूप आभार आहेत. खऱ्या अर्थानं असं म्हणता येईल ना की आता ही संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती झाली, नाही का?